नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मयत कर्जदार शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी कोणती प्रक्रिया करावी लागणार आहे याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। कोणकोणते कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत हेही ह्या व्हिडिओमध्ये सांगितले। आपल्याला सर्वात प्रथम तहसील कार्यालयात जायचे आहे आणि जर तुमच्या कुटुंबातील कर्जदार शेतकऱ्याचे निधन झालेले असेल तर सर्वप्रथम वारसाची नोंद करणे आवश्यक आहे। त्यानंतरच कर्जमाफीची पुढील प्रक्रिया सुरू होते। त्यानंतर आपल्याला ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जायचे आहे। तेथे आवश्यक कागदपत्रे आपल्याला मिळतील। मृत्यू प्रमाणपत्र, कर्जदार शेतकऱ्याचे मृत्यू प्रमाणपत्र तयार ठेवावे। 2. वारस कुटुंब प्रमाणपत्र, वारस किंवा कुटुंब प्रमाणपत्र तयार ठेवावे। सर्वात पहिले कर्जदाराचे मृत्यू प्रमाणपत्र आणि वारस किंवा कुटुंब प्रमाणपत्र तयार ठेवा। ही कागदपत्र प्रक्रियेसाठी खूप आवश्यक आहेत। सर्वात महत्त्वाची सूचना, तहसील कार्यालयात गेल्यानंतर आवश्यक बाबी जाणून घ्या। जर एकापेक्षा जास्त वारस असतील तर सर्व वारसांचे संमतीपत्र म्हणजेच ॲफिडेव्हिट आवश्यक असू शकते। संमतीपत्रामध्ये सर्व वारसाची सही असावी, त्यामुळे पुढील प्रक्रिया सुलभ होते। जर एकापेक्षा जास्त वारस असतील तर सर्व वारसाचे संमतीपत्र म्हणजेच ॲफिडेव्हिट आवश्यक असू शकते। आता आपल्याला अर्ज कुठे भरायचा आहे, तर अर्ज भरा, कागदपत्रे जमा करा। कृषी सेवा सहकारी सोसायटी, बँक किंवा बँक शाखा इथे अर्ज भरायचा आहे। तर ह्या पायऱ्या पूर्ण करा। संबंधित सोसायटी किंवा बँकेचा ठराव घ्यावा। कर्जमाफी अर्ज भरावा। आवश्यक कागदपत्रे सोबत जोडावीत। ही कागदपत्रासह अर्ज सोसायटी बँकेकडे जमा करावा। संबंधित सोसायटी किंवा बँकेचा ठराव घेऊन अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे जमा करा। त्याचबरोबर तुम्हाला वारसाची कागदपत्रे तयार ठेवावे लागतील। ती जोडायची आवश्यक कागदपत्रे, वारसाचे आधार कार्ड त्याच्या प्रती लागतील, बँक पासबुक त्याच्याही प्रती लागतील, इतर ओळखपत्र त्याच्या प्रती ठेवा आणि जमिनीचे 7/12 आवश्यक असल्यास, कर्ज खात्याची माहिती आवश्यक असल्यास फोटोत दिसणारी सर्व कागदपत्र आणि त्याच्या प्रती आपल्यासोबत असायला हवे, म्हणजे झेरॉक्स असायला हवेत। सर्व कागदपत्राच्या प्रती स्पष्ट आणि संपूर्ण असणे आवश्यक आहे। आता आपल्याला सर्व कागदपत्राची पडताळणी करायची आहे। कागदपत्राची पडताळणी करा। सर्व कागदपत्रे मूळ प्रतीसह तपासा। नाव, पत्ते, खाते क्रमांक, इतर माहिती बरोबर आहे का ते पहा। चुकीची माहिती असल्यास ताबडतोब दुरुस्त करा। सर्व सह्या व शिक्के योग्य आहे का हे तपासा। पडताळणी नंतरच अर्ज पुढील प्रक्रियेसाठी जमा करा। सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री करा। चुकीची माहिती असल्यास लाभ मिळण्यास अडचण येऊ शकते। स्थितीस तपासा आणि कागदपत्रे जमा करा। आपल्या जमिनीची व स्थितीची माहिती तपासा। आवश्यक सर्व कागदपत्र तयार ठेवा। तहसील कार्यालयात जाऊन अर्जासोबत कागदपत्रे जमा करा। आपल्या अर्जाची पावती घ्या आणि स्थिती तपासत राहा। शासनाकडून येणाऱ्या संदेशाची नोंद घ्या। योग्य माहिती आणि पूर्ण कागदपत्रे दिल्यास आपल्याला अर्ज लवकर मंजूर होऊ शकतो। आपला अर्ज लवकर मंजूर होण्यास मदत होते। कागदपत्रे तपासा आणि चूक असल्यास दुरुस्त करा। कागदपत्रे तपासताना लक्षात ठेवा, नाव, पत्ता, जन्मतारीख योग्य आहे का ते तपासा। सर्व माहिती स्पष्ट आणि वाचनीय आहे का ते पहा। कुठलीही चूक असल्यास तात्काळ दुरुस्ती करा। दुरुस्ती झाल्यानंतर सही आणि शिक्का घ्या। दुरुस्त कागदपत्राची प्रत जपून ठेवा। योग्य कागदपत्रे तुमचा अधिकार सुरक्षित ठेवतात। योग्य आणि अचूक कागदपत्रे म्हणजे कामाचा वेग वाढतो, वेळ आणि पैशाची बचत होते आणि आवश्यक अडचणी टाळतात। कागदपत्रे हीच तुमची ओळख आहे आणि त्यांची सुरक्षा हीच तुमची शहाणपणाची खूण आहे। तर हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला जर तुमच्या कामाचा वाटत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।